नमस्कार. आज मी 293च्या ह्याच्यावर प्रस्तावावर बोलण्यास उभी आहे. मी 28 फेब्रुवारीला शनिवारी एक औचित्याचा मुद्दा मांडला आणि त्यावर मी एक गंभीर आरोप केला. आमच्या धारावी पोलीस स्टेशनमध्ये शाहूनगर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी, त्यांचं नाव आहे रहमत मुल्ला इनायत सय्यद, हे तिकडचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर मी काही गुन्हे सांगितले. त्यांनी जे गैरवर्तन केलं किंवा आक्षेपार्ह वर्तन केलं, जे तिकडच्या लोकप्रतिनिधी वर्षाताई गायकवाड, तिकडचे नगरसेवक आणि जिथे राहणारे रहिवासी तिकडे गेले होते, त्यांच्यावर जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्याचा आज मी पुराव्यासकट तुम्हाला एक देणार आहे, पुराव्यासहित सांगणार आहे आणि ते कसे भ्रष्टाचारामुळे बरबटलेले आहेत ह्याचं मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे. आता त्यांनी जर आपण बघितलं तर BMCनी स्टॉप वर्क नोटीस दिली होती ह्यांच्या अंडर सेक्शन 354A ऑफ मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888. ह्याच्या अंडर जर ती बघितली तर ती नोटीस आहे ती बिल्डरला दिली गेली, ती नवभारत मेगा डेव्हलपर्स म्हणजे अदानीची जी कंपनी आहे त्यांना दिली गेली आणि त्याच्याच बरोबर हे जे पोलीस निरीक्षक आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांनाही एक त्याची कॉपी गेलेली आहे. आणि ही कॉपी गेलेली असताना त्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये काही अनुसूची आहेत. ह्या अनुसूचीचं किती पालन होतं हे पण बघायला हवं. आता प्रदूषण हा मोठा विषय आहे आणि त्याच्या आधारितच हा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये असं आहे की बॅरिकेटिंग साईट अप टू 35 फीट बाय टीन शीट, provision of green cloth jute sheet on all sides of the work site, or deploying stationary or mobile anti-smog guns used during loading and unloading materials. हा काहीही इथे केलं जात नाही. टीनची शीट वापरलेली नाही आहे, उभी केलेली नाही आहे, ग्रीन क्लोथ वापरलेलं नाही आहे, काही तिथे स्मोक गन्स, अँटी स्मोक गन्स आहेत त्या नाही आहेत. नंतर स्प्रिंकलर्स वॉटर ऑन द डेब्रिस, अर्थ मटेरियल लाईंग ऑन द साईट, तेही नाही आहे. आणि provision of sensor based air pollution monitor and digital display board on opening area within site. ह्या काहीही गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे जर आपण बघितलं हा जो नोटीस निघाली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याचा जो संदर्भ दिलेला आहे तो इन ऑर्डर टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल द एन्व्हायरमेंट पोल्युशन हॉनरेबल म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज इश्यूड गाईडलाईन. ह्यांनी ज्या इश्यू केलेल्या आहेत 25/10/23 ज्या गाईडलाईन केल्या आहेत त्याच्यावर आहे. आणि त्याचबरोबर ऑर्डर ऑफ हॉनरेबल हायकोर्ट ज्यांनी सुमोटो केला आहे आणि पब्लिकची जनहित याचिका जाहीर केलेली आहे. तर त्याच्या नंबर ऑफ 3 ऑफ 2023 डेटेड 6/11/23 अँड 10/11/23 अशा ह्या नोटीस दिलेल्या आहेत. आणि ह्या नोटीस दिलेल्या असताना सुद्धा आणि ह्याच्यामध्ये कॉपी टू ह्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला केलेलं असताना सुद्धा त्यांनी ह्याच्यावर काहीही कार्यवाही केलेली नाहीये. त्यांना विजिलन्स दिलेलं आहे, ह्या नोटीसनुसार विजिलन्स दिलंय की तुम्ही तिथे दक्षता घ्या, तुम्ही बघा तिथे काय काम चालू आहे, पण त्याची कशाचीही पूर्तता त्यांनी केलेली नाही. त्याच्याबरोबर त्याच ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर दुसरा एक तिथे पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने तपासणी अहवाल केलाय. हा जर तपासणी अहवाल बघितला त्यामध्ये 28 मुद्दे आहेत आणि 28 मुद्द्यापैकी 11 मुद्दे हे नाही असे आहेत आणि जे 10 मुद्दे आहेत त्याचे उत्तरच दिलेले नाहीये आणि 5 मुद्दे फक्त होय आहेत आणि 2 मुद्दे लागू नाही. म्हणजे हे जे आहे हे जिथे कार्यभार बरोबर चाललेला नाहीये आणि तरी सुद्धा इथे जशी परिस्थिती आपण बघितली की तिथे पोल्युशनचं साम्राज्य आहे, सगळं आहे. हे माझ्या धारावीच्या शाहूनगर जास्मिन मिल रोडवर तिथे पूर्ण धुळीचं साम्राज्य आहे, खूप डंपर जातात, त्यामुळे रस्ता खराब आहे. आणि ह्याचं जर निदर्शन लोकांनी केलं आणि तिथे लोक गेले आणि त्यांनी लोकप्रतिनिधींना बोलवलं तिकडे की आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्या, तर तिथे पोलीस आणले जातात आणि पोलीस येऊन तिथे त्यांना उद्धटपणे, बेतालपणे, उर्मटपणे बोलतात आणि त्याच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. हे चुकीचं आहे. आणि हा जर आपण बघितला तर तिथे RMC रेडी मिक्सचा जो कॉन्क्रीट प्लॅन आहे तो आहे आणि जर आपण महाराष्ट्राचा पोल्युशन बोर्डचा जर रिपोर्ट बघितला तर ह्या रिपोर्टनुसार न्यू कमर्शियल प्लांट शुड नॉट बी लोकेटेड विदिन 50 मीटर डिस्टन्स फ्रॉम द नियरेस्ट ह्युमन हॅबिटेशन इन MMR एरिया एक्सेप्ट नोटिफाईड इंडस्ट्रियल एरिया, बट द प्लांट शुड बी टोटली कवर्ड बँटेटेड फ्रॉम द डे ऑफ ऑपरेशन. म्हणजे हे आपण 50 मीटरवर हा आपण करूच शकत नाही. पण ह्या प्लांट आणि लोक ह्यांच्यामध्ये फक्त थोडी एक भिंत आहे, बाकी हा त्याला लागूनच रस्ता आहे आणि हा जो आहे हा पूर्ण इल्लीगल प्रकारे हा प्लांट चालू आहे. आणि ह्याच्यावर जो ऑब्जेक्शन लोकांनी घेतलं गेलं, तिथे चिखल झाले, तिथे धूळ झाल्यामुळे गेल्यावर तिथे पाणी टाकलं गेलं आणि तिथे लोक स्किट होऊन पडले, तिथे त्यांचे एवढे फ्रॅक्चर झाले की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं आणि त्याच्यावर बोलायला लोकप्रतिनिधी गेले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतोय. कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं आतमध्ये येऊन बोला. वर्षाताई तिथे आतमध्ये गेल्यावर तिथे काय म्हणतात, हा
पोलीस इन्स्पेक्टर आले हे सिनियर आणि म्हणतायत की हे ह्यांच्यावर तुम्ही कंप्लेंट करा आणि मी गुन्हा नोंद करतो. अशी खोटी कंप्लेंट करा मी गुन्हा नोंद करतो अशी त्या व्यक्तीचे बोलणे आहे. हे जे चुकीचं वागणं चाललंय. नंतर काय म्हणतो ते काय बोलतात की मी बघतो तुम्हाला की ह्या धारावी सगळी जी आहे ती इल्लीगल आहे. हा प्रकार त्यांनी सांगितला. जर आम्ही सांगितलं हा जो प्लांट चालू आहे ह्याच्यावर काही नियम लागत नाही, रात्री 9च्या नंतर सुद्धा काम चालू, दिवस रात्र काम चालू होतं. जिथे बाजूला रेसिडेन्शियल वस्ती आहे तिथे दिवस रात्र काम चालू आहे. तिथे लोक राहणार कशी? हार्टचे पेशंट असतात, सगळे पेशंट असतात. तुम्ही ते रात्रंदिवस काम करतायत त्याच्यावर आवाज उठवायला म्हणतात. ते म्हणाले की हे काम इल्लीगल आहे. असं जर म्हटलं लोकप्रतिनिधी ते म्हणतात धारावी इल्लीगल आहे. जेव्हा हायकोर्ट सांगतं की धारावीचे जे 2011 पर्यंत, कारण हा व्हायटल प्रोजेक्ट आहे, 2011 पर्यंत जे लोक आहेत ते जे आहेत त्यांना सुरक्षित केलेलं आहे, संरक्षित केलेलं आहे कायद्याने, हायकोर्टने केलेलं आहे. तेव्हा हा व्यक्ती असा म्हणूच कसा शकतो की धारावीतले लोक इल्लीगल राहतात? ही त्यांची हिंमतच कशी होते? आणि त्यांना म्हणतात की आम्ही अध्यक्ष महोदय खूप गंभीर आहे. बोला. तर त्याच्यावरती आज सभागृहानं काही ना काही निर्णय दिला पाहिजे, आदेश दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय समोर बसलेत, मला वाटतं की आपल्या लोकांनी त्याला न्याय द्यावा. आणि ते काय म्हणतात, जर आपण म्हणतो की इथे व्यवस्था बरोबर नाही तर तुम्ही काम बंद करावं, ही आपण विनंती केली. काम बंद करा. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत काम बंद करा. इथे काम बंद कसं करतोय हे मी बघतो. ह्या व्यक्तीची अशी भाषा लोकप्रतिनिधी दिलाय. आणि लोक जर त्या ताईबरोबर गेले त्यांना म्हणतात हे नमुने आणले. तिथे सिनियर लोक गेली आहेत. नमुने हा शब्द वापरतो लोकांना. ह्या व्यक्तीचा किती हिंमत आहे. गृह खात्याला घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही, त्याला कोणाची दहशत नाही. तो कोणाचा एजंट म्हणून काम करतोय हे पाहणं आवश्यक आहे. आणि ह्या व्यक्तीवर कार्यवाही होणे आवश्यक आहे. साहेब तुम्ही त्या दिवशीच बोलला की पंकजा ताईवर काही अधिकाऱ्यांनी दादागिरी केली. ही सुद्धा दादागिरी त्याच प्रकारची आहे. हे सगळे प्रशासनामध्ये काम करणारे लोक एवढे माजोरी झालेत की ह्यांना कोणाची काही वाटत नाहीये. आणि कोणीही असलो म्हणजे हे जर लोकप्रतिनिधीला असे वागवत असतील, सामान्य लोकांना कसे वागवत असतील हा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि ह्याच्यावर सगळ्यांनी मला सगळ्या मंत्री महोदयांकडून, मुनगंटीवार साहेबांकडून, सगळ्यांकडून अपेक्षा आहे की ह्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे आणि ह्याच्यावर न्याय मिळाला पाहिजे. हक्कभंगाची कारवाई त्याला ताबडतोब निलंबन केलं पाहिजे. मी ह्या निर्माण सांगते, मी इथून विनंती करते त्यांना निलंबन केलं पाहिजे. त्यांचं ताबडतोब निलंबन करण्याची गरज आहे. कारण आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा त्या व्यक्तीवर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते पाहिजे. तो व्यक्ती किती ह्यानी बोलतोय, माजोरीने बोलतोय, एकदम उद्धटपणे बोलतोय, बेतालपणे बोलतोय, गैरवर्तन करतोय. बीएमसीचा अधिकारी वर्षाताईवर तो बोलतोय की तुम्ही इकडे आलाय का? धारावी बद्दल गेल्यानंतर तो व्यक्ती इतका उद्धटपणे बोललेला आहे. वरिष्ठ सिनियर पीआय, एवढा सिनियर पीआय इतका वरिष्ठ ह्याने बोलला उद्धटपणे. रहमत मुल्ला इनायत सय्यद ह्या व्यक्तीचं नाव आहे. आणि त्याला जरा सुद्धा वाटत नाही की आपण चुकीचं बोललोय. महिलांशी बोलायची त्यांना पद्धत नाही. आता मी हे बोलू शकत नाही, पण तो कोणाचा एजंट आहे शोधावं आणि त्यावर निलंबनाची कार्यवाही त्वरित करावी ही माझी विनंती आहे. सरकारला विनंती आहे आणि मला ह्याचं उत्तर अपेक्षित आहे. नाही असं आहे की सन्माननीय सदस्य ज्या पद्धतीने आरोप करतायत, 293च्या प्रस्तावावरती चर्चा आहे आणि एक सिनियर पीआय या पोलीस ठाण्याचा प्रमुख एका खासदाराशी अशा पद्धतीने वर्तन करतो हे योग्य नाही आहे. असं आहे की आपण नाही मी आज सांगतो ना, मी तेच सांगतोय की नाही GR आहे. असं आहे की कुठच्याही अधिकाऱ्यावरती अन्याय व्हायला नको म्हणून मी सामोपचाराने सगळ्या गोष्टी हे सभागृह घेतं. परंतु ज्या पद्धतीने आज ते आरोप करतायत, मला वाटतं की या सगळ्या घटनेची पूर्ण चौकशी करा. या चौकशीमध्ये जर ते दोषी आढळले तर तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. पण चौकशी तात्काळ करा. आत्ता या क्षणापासून आपण आदेश द्या चौकशीचे. अध्यक्ष महोदय, आपण जे काही आदेश दिलेले आहेत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालू आणि आपण जे काही असं ऐका मंत्री महोदय, या खुर्चीला आदेश देण्याचे अधिकार आहेत. परंतु या सभागृहाची एक जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार त्या अधिकाऱ्याची पूर्णपणे चौकशी होणं गरजेचं आहे. आणि चौकशी झाल्यानंतर दोषी आढळला तर तात्काळ त्याला निलंबित करा अशा मी सूचना देतो. पण त्याची चौकशी करण्यासाठी आत्तापासूनच आपण खाली आदेश द्या. या अधिवेशनाच्या पूर्वी, अधिवेशन कालावधीच्या पूर्वी त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सभागृहासमोर आला आणि जो दोषी आढळला तर त्याला निलंबित करण्यासाठी मी या
चेअरवरून आदेश देतोय. ठीक आहे अध्यक्ष महोदय. बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता आपण जो प्रशासनाचा विषय घेतला तो बरेच प्रशासनाचे विषय आपले रेंगाळलेले आहेत. धारावीमध्ये किंवा पूर्ण मुंबईमध्ये हा प्रश्न आहेत. कचऱ्याचा प्रश्न म्हटला तर घन कचरा व्यवस्थापन होत नाही. कचऱ्याच्या गाड्या नाही म्हणून उत्तर दिलं जातं. कचऱ्याच्या डबे नाही आहेत. आमच्या जशा घनता आहे लोकांची त्याच्यानुसार डबे पाहिजेत. डब्याची व्यवस्था नाही. जे कठडे बांधलेले आहेत ते बांधले त्याच्यामध्ये नीट काँक्रिटीकरण नाही आहे. एवढ्या अनागोंदी चालू आहे. दत्तक वस्तीची लोकं नाही आहेत. तिथे 10 लोक पाहिजे, तिथे 2 लोक काम करतात. ह्या सगळ्या व्यवस्था जर आम्ही सांगितल्या आणि तिथे आमच्याकडे बघितलं तर आमच्याकडे जास्त कमर्शियल कचरा येतो. मी जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून मी प्रत्येक मीटिंगमध्ये बीएमसीला सांगते की तुम्ही कमर्शियल कचऱ्याचा काहीतरी उपाययोजना करा. पण तो काही करतोय. आता जेव्हापासून मी निवडून आले त्या दिवसात 23 नोव्हेंबर 2025 पासून ह्या 24 पासून आतापर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही. नेहमीच तेच चाललंय. आणि नंतर ऍड बनवल्या जातात आणि त्यामध्ये सांगितलं जातं की धारावी खराब आहे, धारावी अस्वच्छ आहे. हे कोणामुळे होतं? ते ह्या प्रशासनामुळे होते. 3-4 वर्ष नगरसेवक नाही आणि त्यांच्यामुळे हे प्रशासन सगळं सुस्त झालेलं आहे आणि काम करण्यास त्यांनी मुद्दामून केलं जातं. माझं तर पूर्ण कहणं ह्यांच्यावर हे आहे, आरोप आहे की माझ्या धारावीला मुद्दामून घाण दाखवलं जातं आणि नंतर ती ऍड बनवली जाते की धारावी अस्वच्छ आहे. टॉयलेट साफ केले, दत्तक वस्तीचे लोक टॉयलेट साफ करणार. दत्तक वस्तीचे लोक काय करणार? तुम्ही त्याचा मानधन पण कमी देणार. तर ह्याच्या काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही कंत्राटदारांना पैसे देता आहोत त्या ह्यांना दत्तक वस्तीवाल्यांना पण द्या. नाले सफाई केली जात नाही. जिथे फक्त नाले खराब आहे तिकडे जाणार तेव्हा ज्यांची कंप्लेंट आहे तेथे व्यवस्थित फक्त नाले सफाई होते, बाकी सफाई होत नाही. बऱ्याच गल्ल्यांमध्ये पाणी तुंबलेलं असतं. लोकांना त्यातून जावं लागतं, मुलांना शाळेतून जावं लागतं. अशा कंडिशनमध्ये लोक राहतात, ज्यावेळी आजारी पडतात. स्किन जे प्रॉब्लेम आहेत, मच्छरामुळे होणारे प्रॉब्लेम, बरेच आजार त्यांना त्यांच्यामुळे होतात. पण कोणाला त्याचं काहीही पडलं नाही. आता उन्हाळा पण सुरू झाला नाही पण पाण्याचा प्रश्न आहे. मुंबई सारख्या सिटीमध्ये आर्थिक राजधानी ते पाण्याचा प्रश्न आहे. अजूनही आपण पाणी गावात म्हणतो की पाण्याचा प्रश्न आहे, पण मुंबई सारख्या सिटीमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे. पाणी प्रेशर कमी असणं, पाणी खराब येणं, पाणी न येणं, या वारंवार कंप्लेंट आम्ही करतो. याची मीटिंग घेतो पण होणार म्हणतात पण पुढे काहीही होत नाही. ह्याच्यावर काय करायचं हे नक्कीच सरकारने विचार करावा. कारण लोकांच्या जे मूलभूत गरजा आहेत, अन्न पाणी निवारा, त्यातली पाण्याची तुम्ही तहान भागू शकत नाही तर काय सरकारचा फायदा आहे? नंतर आपण शाळा कॉलेज बघतो. शाळा कॉलेजमध्ये जर बघितलं तर आम्ही तुम्हाला सकाळी सांगणार होते, एक शाळा मोरी रोड, माझ्या विभागातले बरेच विद्यार्थी तिकडे जातात. माहीमधली 5 वर्ष झाली बंद आहे. त्याचं हे केलेलं आहे, त्यांनी स्थलांतर केलं मुलांना. पण 5 वर्ष शाळा चालू करायला तिथे काम करायला लागतो का साहेब? मला एवढा प्रश्न आहे. का लागत नाही? आपलं बंधन का नाही आहे की ही शाळा इतक्या दिवसात बांधकाम सुरू करायला पाहिजे? 5 वर्षाची गरिबांची मुलं आहेत. बीएमसी मध्ये जाणारे कोणी श्रीमंताची मुलं नाहीत. बिचाऱ्यांना नाही जाऊ परवडत म्हणून ते बीएमसी शाळेमध्ये जातात आणि त्यांना आपण चांगली शाळा देऊ शकत नाही. मुंबईच्या सारख्या ठिकाणी आपण त्यांना 5-5 वर्ष रखडवतो. ही खूप वाईट अवस्था आहे. बाकीच्या शाळेमध्ये जिथे जातात तिथे टॉयलेट्स नाही, तिथे दरवाजे नाही टॉयलेट्सला, पाणी नाही, कचरा नीट व्यवस्थापन होत नाही. अशा ठिकाणी मुलं बसतात. तर मला नक्की सांगावं असं वाटतं की बीएमसीच्या शाळेचा एकदा तपासणी करावी, फ्लाइंग स्क्वॉड नेमावा आणि त्यांची वारंवार तपासणी करून त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या नक्की सुधाराव्यात. कारण आपल्या मुलं ही आपले देशाचे भावी पिढी आहे, त्याच्याबद्दल आपण काहीच विचार करत नाही. गरिबांच्या मुलांनी शिकू नये ही पॉलिसी असेल तर मला माहित नाही ह्या सरकारची. आम्हाला वाटतं की गरिबाच्या मुलांनी शिकावं, कारण आम्ही सुद्धा गरिबीतून पुढे आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला गरिबीची चण माहिती आहे आणि असं वाटतं की ह्या मुलांनी जाऊन शिकावं आणि खूप मोठं बनावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे नावं कमावी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही हे बोलतोय. नंतर हॉस्पिटलमध्ये एका बेडवर 2 असतात रुग्ण, जमिनीवर रुग्ण झोपलेले असतात आणि आपण 0 प्रिस्क्रिप्शन धोरण काढलं, जे 15 ऑगस्ट 2023ला एक आपण पूर्ण मोफत औषधोपचार योजना काढली. ती आता बंद होते काय असं पेपरमध्ये आलं होतं, पण नक्कीच तुम्ही ती बंद करू नका. सर्वसामान्य गरिबांसाठी ती खूप आवश्यक आहे. ह्याची आम्हाला नक्कीच मला कळकळीने विनंती करावी शेवटी आहे सरकार. जिथे आपण म्हणतो की आपण दवाखान्यात जातो, कशासाठी जातो? डॉक्टर, तिकडे डॉक्टर असतात पण डॉक्टरच नाही दवाखान्यात. डॉक्टरचा स्टाफ कमी आहे, डॉक्टर कमी आहेत, इतर स्टाफ कमी आहेत आणि अशा ठिकाणी रुग्णांनी जाऊन काय उपयोग आहे? आणि जे स्टाफ आहे, जो डॉक्टर आहे त्यांच्यावर कामाचं एवढं प्रेशर आहे की त्यांच्यामुळे पण त्यांना त्रास होतोय. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे तिथे हॉस्पिटल्समध्ये स्टाफ असणं, डॉक्टर्स असणं, तिथे औषधोपचार असणं आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काही मशीन असणं. MRI CT सारख्या मशीन मी आता आल्यापासून मी बघते. डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये एवढंच सांगितलं होतं की आता होणार आहे, MRI CT स्कॅन येणार आहे, MRI CT स्कॅन मशीन येणार आहे, पण कधी येणार आहे ते मला अजून कधी दिसलेलं नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर ह्याची कार्यवाही व्हावी, मी एवढीच विनंती करते. आणि त्याचबरोबर मेट्रोचं आपण बघितलं की विविध मेट्रो प्रकल्पात झालेल्या आणि होत असलेल्या निकृष्ट बांधकामामुळे होत असलेले अपघात. आता आपल्या मुलुंड
वेस्टला एक अपघात झाला, मेट्रोचा एक स्लॅब पडला आणि तो खाली पडाला. तिथे रामधनी यादव म्हणून एक व्यक्ती लग्नाला मुंबईमध्ये फिरायला आली होती, फिरायला गेली ऑटोने, त्याच्या वेळी त्या बरोबर स्लॅब तो त्याच्या पडला ऑटोवर, एक मृत्युमुखी पडला आणि 3 तिथे अपघात गंभीर जखमी झाले. आणि अशी आपल्या मुंबईची स्थिती झालेली आहे. जर हा मेट्रो प्रकल्प बघितला तर हा मेट्रो प्रकल्प 2017ला बंद पडला होता. MMRDAने त्याला 3 वर्ष त्याचं बघितलं, काम होत नाही आणि मग त्याला वारंवार नोटीस दिल्या. आता हा कोणाला दिल्या? त्याचा मुख्य कंत्राटदार. ह्याचा मुख्य कंत्राटदार कोण आहे तर अनिल अंबानी, रिलायन्स इन्फ्रा आणि इटलीची अस्ताल्डी ही जी जॉईनिंग व्हेंचर, ह्याच्या जॉईनिंग व्हेंचरनी हा काम कॉन्ट्रॅक्ट घेतलं. ह्यानी कामच केलं नाही, 3 वर्ष काम केलं नाही. बिचारे MMRDAने वारंवार त्यांना सांगितलं तरी काम केलं नाही. मग मिलन बिल्ड टेक म्हणून एक कंपनी आहे, तिला सब कॉन्ट्रॅक्ट दिली आणि सब कॉन्ट्रॅक्ट देऊन ही कंपनी काम करत होती. ही कंपनी जर काम करत होती तर त्या कॉन्ट्रॅक्ट मधून ह्या अंबानीला का काढलं नाही? मेन कॉन्ट्रॅक्टरला फक्त मोबदला द्यायचा का? त्याला मोबदला द्यायची गरजच काय होती? तो कामच करत नाही तर त्याला तिथे मेन कॉन्ट्रॅक्टर म्हणून का ठेवलं, मुख्य कंत्राटदार म्हणून का ठेवलं? आणि नंतर जेव्हा अपघात झाला तेव्हा कोणावर हे याची जबाबदारी दिली तर ह्या मिलन बिल्ड टेकवर. पण जर तो माणूस जो तिथे मुख्य कंत्राटदार म्हणून जो मोबदला घेतो तर त्याच्यावर पण ही जबाबदारी द्यायला पाहिजे होती. त्याच्यावर ही जबाबदारी दिली गेली नाही. तर हे काय विशिष्ट लागे बांधे आहेत म्हणून ह्या काही व्यक्तींना तिथे वाचवलं जातं. फक्त मोबदल्यासाठी ते लोक तिथे आहेत, बाकी त्यांची जबाबदारी घेण्यासाठी ते लोक नाही आहेत का? हा माझा प्रश्न सरकारला आहे. आणि त्यामुळे मी एवढंच बोलेन की जे CM आपले माननीय मुख्यमंत्री म्हणतात मुंबई इन मिनिट, पण हे इथं होताना दिसत नाही. इथे दिसतं मुंबईकर फिनिश इन मिनिट. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाची काहीही पर्वा नाही. रस्त्यात अपघात घडो, कुठेही काही घडो, काहीही या सरकारला त्याचं देणं घेणं पडत नाही. आणि मला एवढंच वाटतं की संवेदनशील बना आणि ह्या आमच्या मुंबईकरांचा आवाज ऐकून त्यांच्यासाठी तुम्ही धावून या, एवढंच मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.